विरोधात बी सुरू झालं, त्या ठिकाणी ही यात्रा पोहोचलेली आहे। एक लक्षात ठेवा, आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं राजापूरकरच्या नेतृत्वाखाली ओबीसीचं जे मंडल यात्रा निघालेली आहे त्याच्या आम्ही स्वागतासाठी आज इथं आलेलो आहे। कुणाच्या विरोधात कुणाच्या ह्याच्यात नाही, सर्व बहुजन समाजाच्या हितासाठी ही मंडल यात्रा काढलेली आहे। आणि या देशामध्ये पहिलं मंडलाचं मिशन व्ही.पी. सिंगांनी चालू केलं आणि त्या व्ही.पी. सिंगाची पहिली कार्यवाही करण्याचं काम भारतातलं कुठल्या राज्याने केलं असेल ते राज्य महाराष्ट्र होतं, शाहू फुले आंबेडकरांचं शिवाजीच्या। आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब होते आणि त्या जालन्यामध्येच पहिल्या झुटला भुजबळसाहेब असताना, स्वतः मुख्यमंत्री पवारसाहेब असताना राजेश टोपे त्यावेळेस मंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला ओबीसीचा महाराष्ट्रात अंमलबजावणीचा प्रोग्राम झाला। आणि ही यात्रा ही तशी नागपूरवरून पवारसाहेब स्वतः उद्घाटनाला होते, आव्हाडसाहेब होते, राजापूरकरांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचे अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेले आहे आणि आज इथं आलेले आहे। मग त्याचं स्वागत करणं हे माझंही कर्तव्य आहे, कारण मंडळासाठी आम्ही बी आंदोलन केली ती आणि जे चांगले असेल त्या गोष्टीसाठी आंदोलन आपण समर्थन दिलं पाहिजे। शिवशाहू भूमी आहे शिवाजी महाराजांची, बाबासाहेबांची, महात्मा फुलेंची। आणि मंडलमुळं या देशामध्ये जो 52% समाज होता त्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे। त्या हेतूनं आज राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं जो यात्रा काढलेली आहे त्याचं मी स्वागत करण्यासाठी स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी हजर झालेलो आहे। तो करण्यासाठी पवारसाहेब तसं पुरोगामी नेतृत्व आहे, त्यांनी महिलांच्यासाठी देखील काम केलं आहे। आणि मंडल आयोग लागू व्हावा व्ही.पी. सिंगानंतर तर पहिलं राज्यात कुठल्या केलं असेल तर महाराष्ट्रानं केलेलं आहे आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे। ओबीसीच्या हिताचा प्रश्न घेऊन चाललेले आहे, त्यासाठी मी आज स्वागत करण्यासाठी ते चालू आहे। छोटंसं मागच्या काही काळामध्ये जे वातावरण ढवळून निघालं त्यांना कुठंतरी आरोपीच्या पिंजऱ्यात केलेलं शरद पवारांना, याच्याशी तुम्ही एक लक्षात ठेवा, असं काही देखील नाही, ती मागचं वगैरे काय नाही। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरच्या विद्यापीठाला नाव देण्याचं काम देखील पवारसाहेबांनीच केलेलं होतं। धनगर समाजाला NTमध्ये टाकण्याचं काम देखील पवारसाहेबांनीच केलं होतं आणि ओबीसीच्या हिताचा देखील निर्णय घ्यायचं काम पवारसाहेबांनी केलं होतं। या काही गोष्टी आपण पॉझिटिव्ह धरल्या पाहिजेत का नाही, का प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलं पाहिजे? राजकारणात इथं संबंध नाही, प्रत्येक समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास झाला पाहिजे, त्यासाठी राजकारण झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे चाललेलं आहे। साहेब, पवार साहेबांना मागच्या काही काळामध्ये ओबीसी विरोधक असल्याचं काही नेत्याकडून आरोप करण्यात येत होते किंवा कसं दाखवून यात्रेच्या माध्यमातून? बिलकुल काय नाही, असं देखील काय कोण कुणावर टीका टिप्पणी 4 दिवस केली म्हणून होत नाही। माणसाच्या कामातून अनुभवातून मोठा होत असतं हे लक्षात ठेवायचं। आणि एखाद्याला विरोधक म्हटलं म्हणून ते जास्त दिवस चालतं नाही, 2 दिवसाची न्यूज होती, फक्त ब्रेकिंग न्यूज होती, ह्याच्यापेक्षा काय होत नाही। महायुतीचे जे नेते छगन भुजबळ यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी म्हटलं की मंडल आयोग लागू करण्याबद्दल शरद पवारांचे ओबीसीवरती उपकार आहे, मात्र त्याच महायुतीमधले काही नेते सतत त्यांच्यावरती या संदर्भाने आरोप। तुम्हाला मी एक सांगतो, राजकारणात कोणाचं कोण कोठाचा आहे तो भाग वेगळा आहे, पण ज्या माणसानं ज्या समाजासाठी चांगलं काम केलं आहे त्याचं गुण गायलं पाहिजे। भुजबळ साहेबांचं मी अभिनंदन करतो, भुजबळच काय मी सुद्धा पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी चालू आहे ना। मंडलबद्दल त्यांनी भूमिका घेतलेली चांगली होती का वाईट होती जगाला माहीत आहे। बरं, या व्ही.पी. सिंगाने आमचा मशिया कोण होता? व्ही.पी. सिंग होता। व्ही.पी. सिंग, शरद यादव या लोकांनी कष्ट केले, भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, या लोकांचं योगदान आहे। आणि त्यात पवार साहेबांनी पहिला मुख्यमंत्री बनून भूमिका जी घेतलेली आहे महिलाबद्दलची आणि ओबीसीबद्दल, हे आदरणीय पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी माझ्यासारख्या छोटा पक्ष मी आलेलो आहे तिथं। भाजपचं काही षडयंत्र होतं की या अडून पवारांची प्रतिमा मलिन करणे? नाही, असं आता कोणाबद्दल टीका टिप्पणी काही करायची नाही, आपण चांगलं काम लाईन ओढत जायचं। कोण कुणी काय केलं हे म्हणण्याचा अर्थ नाही आणि एकमेकावर टीका केली म्हणून माणूस छोटा होत नाही। आंब्याच्या झाडालाच माणसं दगडं मारतात, ज्याला फळ नसतं त्याला दगड कोणीही मारत नाही। जी माणसं मासबेस लीडर असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असते आणि त्यानं ते सहन करावं। महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुलेवर दगडं चिखल धोंड मिळालं होतं, पण या भारताच्या इतिहासाची मालकीण सावित्रीबाई फुलेच झाली ना। त्यामुळं मला एवढं म्हणायचं आहे की जे चांगलं काम करतो त्याच्या टीका होत असते ते सहन करावं लागतं, त्याबद्दल हे नाही। मंडल आयोग शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रवादीनं काढलेला आहे, त्याला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांचं अभिनंदन हृदयातनं स्वागत करण्यासाठी मी आज जालना या नगरीत आलो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।